नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण यांचा नवदुर्गा सन्मान रायगड 2025। सौ प्रतीक्षा चव्हाण यांचे कार्य म्हणजे चिकाटी, समर्पण व स्वावलंबन प्रेरणेचे उत्तम उदाहरण। 27 सप्टेंबर 2025 रोजी चाइल्ड केअर सामाजिक संस्था रायगडतर्फे दरवर्षी दिले जाणारे अतिशय प्रेरणादायी असा नवदुर्गा सन्मान 2025 यावर्षी जनशिक्षण संस्था रायगडच्या अकाउंट मॅनेजर व धर्मराज सामाजिक प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण यांना प्रदान करण्यात आला आहे। सदर पुरस्कार पागोटे तालुका उरण येथे आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक तथा चाइल्ड केअरचे सल्लागार मिलिंद खारपाटील, सिने अभिनेता डॉक्टर राजू पाटोळकर, संस्थापक अध्यक्ष विकास कडू, अध्यक्ष विवेक पाटील, सामाजिक कार्यकर्ते मेघनाथ तांडेल, पोलादपूरचे माजी नगरसेवक शिवराज पार्टे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला। सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण यांची वाटचाल प्रेरणादायी अशीच म्हणावी लागेल। रायगड जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी श्री अरुण भांदुर्गे यांच्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या कुमारी प्रतीक्षा अरुण भांदुर्गे व सध्याच्या सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण यांनी आपली चिकाटी, समर्पण व स्वावलंबनाच्या बळावर सर्वांसमोर एक महिला प्रेरणेचे उत्तम उदाहरण ठेवले आहे। त्यांचा जीवन प्रवास हा केवळ त्यांची यशोगाथा नसून असंख्य महिला व युवकांसाठी आशेचा किरण आहे, ज्यांना कौशल्य आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे जीवन घडवायचे आहे अशा सर्वांसाठी त्या प्रेरणा आहेत। टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून यशस्वीरित्या समाजकार्य उच्च पदवी MSW व मुंबई विद्यापीठातून BCom पदवी संपादन करूनही त्यांनी शिक्षणापुरते स्वतःला मर्यादित ठेवले नाही, तर बॅग मेकिंग, फॅब्रिक पेंटिंग, कटिंग अँड टेलरिंग, फूड प्रिझर्वेशन, फ्लॉवर मेकिंग, हँडीक्राफ्ट अशा विविध व्यवसायाभिमुख प्रशिक्षणात त्यांनी A ग्रेड प्राप्त करून कौशल्य संपन्नतेचा पाया रचला। हाच पाया त्यांच्या समाजाभिमुख कार्याचा आधार ठरला व सध्या त्या जनशिक्षण संस्थान रायगड येथे लेखापाल सहव्यवस्थापक म्हणून कार्यरत असून ही योजना भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाअंतर्गत चालवली जाते। येथे मुख्य जबाबदाऱ्या त्या पार पाडत आहेत। सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण यांच्या प्रभावी प्रामाणिक कामामुळे शासनाच्या योजना खऱ्या अर्थाने गरजूपर्यंत पोहोचतात, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत। कोविड-19 काळातील धैर्य व महामारीच्या काळात त्यांनी दाखवलेले धैर्य व दूरदृष्टी उल्लेखनीय आहे। त्यांनी लाभार्थींना हँड सॅनिटायझर, लिक्विड हँडवॉश व डिसइन्फेक्टंट तयार करायचे प्रशिक्षण मोफत उपलब्ध करून दिले। तसेच महिला व विद्यार्थिनींना पुन्हा वापरता येतील असे कापडी मास्क, हातमोजे शिवण्यास प्रवृत्त केले। रायगड जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षण केंद्रांमध्ये कठोर स्वच्छता व सुरक्षा नियम पाळले जावेत याकरता तसेच कोविड सुरक्षाविषयी जनजागृती केली जावी यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतली। त्यांच्या या उपक्रमांमुळे समाज सुरक्षित राहिला आणि अनेकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या। यापूर्वी देखील त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार 2023 मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या स्वाक्षरीने त्यांच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली। सुपर वुमन गौरव पुरस्कार 2022 महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित। 400हून अधिक महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन सबलीकरण करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग असून त्यांचा देखील 2020 मध्ये सत्कार राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला। तसेच त्या मदर टेरेसा राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित आहेत। आपल्या अधिकृत जबाबदाऱ्यांपलीकडे जाऊन त्या समाजहितासाठी कार्यरत राहिल्या आहेत। कंपन्या व त्यांचे CSR फंड, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींमार्फत गरजू लाभार्थ्यांना मदत उपलब्ध करून दिली व गरीब गरजूंच्या फीचा खर्च त्यांनी स्वतः उचलला आहे। तसेच जनधन योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना याबाबत वित्तीय साक्षरता यांनी समाजात वाढवली आहे। त्यांनी मोठ्या प्रमाणावर वारली पेंटिंग, टेलरिंग, अगरबत्ती मेकिंग व हस्तकला यासारख्या पारंपरिक प्रशिक्षण वर्ग, त्याचबरोबर पर्यावरणपूरक व्यवसायांना प्रशिक्षण व उत्पादनांना चालना दिली आहे व महिलांना सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहित केले। त्यांच्या या विशेष प्रयत्नांमुळे ग्रामीण व आदिवासी भागात महिलांचा आत्मविश्वास व स्वावलंबन वाढला आहे। सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण ह्या एक आदर्श प्रशासक म्हणून नव्हे तर मार्गदर्शक, प्रेरक
व परिवर्तनकर्त्या म्हणून सौ प्रतीक्षाताई सचिन चव्हाण यांनी महिलांच्या आणि युवकांच्या जीवनात आशेचा व निर्भरतेचा दीप प्रज्वलित केला आहे. त्या खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत या संकल्पनेच्या प्रतीक आहेत, जिथे कौशल्य, शिक्षण आणि जिद्द या माध्यमातून सन्मान व समृद्धीकडे वाटचाल केली जाते. सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण यांनी आपल्या या यशाबद्दल जनशिक्षण संस्थान रायगडच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या, पालक संस्था युवक प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर किरीट सोमय्याजी, JSS रायगडचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी, उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा वेल्लेकर, संचालक डॉक्टर विजय हिरामण कोकणे, श्री नरेनभाई जाधव, ॲडव्होकेट नीला तुळपुळे, सौ गीतांजली ओक, ज्येष्ठ पत्रकार श्री मिलिंद खारपाटील, समस्त पत्रकार बंधू भगिनी यांच्या समवेत त्यांचे पती श्री सचिन विष्णुपंत चव्हाण, सासरे श्री विष्णुपंत चव्हाण, सासू सौ लक्ष्मी चव्हाण व समस्त चव्हाण कुटुंबीय व त्यांचे वडील श्री अरुण भांदुर्गे व आई सौ अरुणा भांदुर्गे यांचे विशेष आभार मानले आहेत. आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पागोटे, उरण. की तुम्ही महिलांचा सन्मान रायगड जिल्ह्याचा म्हणजे गावाचा न करता रायगड जिल्ह्याचा सन्मान करता, याबद्दल तुमचे खरंच मनपूर्वक आभार. वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना तुम्ही इथे बोलवलात, आमचा तुम्ही सत्कार केला, त्याबद्दल तुमचे खरंच खूप धन्यवाद. तसेच श्री साई गणेश नवरात्र उत्सव मंडळ यांनी सुद्धा आपल्यासाठी इथे जागा उपलब्ध करून दिली, त्यांचे सुद्धा आपण मनपूर्वक आभार मानू. सगळ्या नवदुर्गांकडून तुमचं मनपूर्वक आभार.